जनशक्ति न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाडी, सोलापूर। सोलापुरातील फॉरेस्ट परिसरातील मशिदीत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्फ संवाद कार्यक्रमात वक्फ मालमत्तांशी संबंधित विविध प्रश्न, स्थानिक ट्रस्टमधील वाद, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि प्रलंबित कामांबाबत नागरिकांनी थेट आपली मते मांडली। कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाधारक समीर गुलाम नबी काझी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। मंचावर अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, माजी नगरसेवक तौफिक शेख पैलवान, शिवसेना नेते गफूर शेख, मलंग शेठ, अयूब कुरेशी, शकील मौलवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी वसीम बुरहान यांनी प्रास्ताविक करत संवाद कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। वक्फ मालमत्तांशी संबंधित समस्या थेट वक्फ मंडळाच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर मार्ग काढला जावा, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या प्रसंगी ॲडव्होकेट नदीम डोणगावकर यांनी खैरुल इस्लाम अरबी मदरसा संबंधित समस्या मांडत सोलापुरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली। तर जमीर शेख यांनी रंगभवन मस्जिद ट्रस्टचा मुद्दा उपस्थित करत महानगरपालिका कर आकारत असली तरी आवश्यक सुविधा पुरवत नसल्याची तक्रार केली। तसेच वक्फ बोर्डाने आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देऊन बांधकामास परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। त्याचबरोबर शांतीनगर परिसरातील मशिदीची जागा विक्री करून गैरव्यवहार केल्याचा आरोप करत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही जमीर शेख यांनी केली। दरम्यान फैजे आम, काळी मस्जिद ट्रस्ट, चिराग अली तकिया ट्रस्ट आणि मोहरम कमिटी यांच्यातील वादही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला। संबंधित प्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत ट्रस्टच्या कारभारात भ्रष्टाचार, मनमानी आणि आर्थिक अनियमितता होत असल्याचा आरोप केला। ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेवक इब्राहिम जमादार यांनीही यावेळी सडेतोड भूमिका मांडत काळी मस्जिद प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। काली मस्जिद ट्रस्ट के बारे में तो टू महीने अजहर जमादार हो या हमारे असलम सैयद साहब, इस सिलसिले में काली मस्जिद के सिलसिले में मैंने औरंगाबाद में आंदोलन किया। आपको पता है हमारी मांग थी कि ये जो ट्रस्टी जो है बगैर गैर कानूनी तरीके से अंदर घुस गया है। 40 लाख, मैं मानता हूँ 25 लाख वापिस आ गया, ट्रस्ट का 25 लाख आ गया, मगर जो 40 लाख का इल्जाम लगाने वाला था वो ट्रस्ट का सेक्रेटरी कैसे बना? मैं मांग कर रहा था इन ट्रस्टियों पे, मैं सीधा था ले अखबार में कहूँगा, ऐसे नालायक ट्रस्टियों पे वक्फ अधिनियम 64 और 70 के अनुसार कार्रवाई होना चाहिए। एमडी शेख यांनी वक्फ मालमत्तांच्या संरक्षणाबाबत चिंता व्यक्त केली। अनेक वेळा कार्यालयीन हेलपाटे मारूनही प्रश्न सुटत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। तसेच वक्फ मंडळाच्या कार्यालयावरील उर्दू भाषेतील नामफलक हटविण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। हसीब नदाफ यांनीही विविध सामाजिक आणि वक्फ विषयक प्रश्न मांडत प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज व्यक्त केली। कार्यक्रमात उपस्थितांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देताना वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर गुलाम नबी काझी यांनी अनेक मुद्द्यांवर समाधानकारक भूमिका स्पष्ट केली। वक्फ मालमत्तांशी संबंधित स्थानिक वाद आणि तक्रारी सोडविण्यासाठी लवकरच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात समझोता समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। तसेच मशीद, दरगाह ट्रस्ट आणि मोहरम कमिटी यांच्या कागदपत्रांची तपासणी, पडताळणी आणि मार्गदर्शनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। संबंधितांनी या यंत्रणेची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवून घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले। वक्फ मालमत्तांचे संरक्षण, ट्रस्ट व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि समाजातील विविध घटकांच्या तक्रारींचे निराकरण या मुद्द्यांवर झालेल्या या संवाद कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमातून अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फुटल्याने पुढील काळात त्यावर ठोस कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बांधकाम परवानगी नाही
अशा मशिदीला बांधकाम परवानगी काढून देण्यासाठी मागच्या 8 दिवसापूर्वीची बैठक झाली. त्या बैठकीत निर्णय घेतला पूर्ण महाराष्ट्रासाठी टास्क फोर्स निर्माण केला. ते टास्क फोर्स प्रत्येक मस्जिदमध्ये जिल्हावाईज जाणार आहे. आमच्या जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालयात जाणार, तो यादी घेणार रजिस्टर संस्थाची, प्रत्येक संस्थेमध्ये जाणार, त्या संस्थेच्या ट्रस्टीला भेटणार, त्यांचे सगळे कागदपत्र तपासणार. जर त्याच्यामध्ये बांधकाम परवानगी संबंधात किंवा इतर काही गोष्टी नसतील तर ते पूर्ण कागदपत्र तयार करण्यासाठी त्यांना मदत करतात. हा एक मोठा निर्णय आम्ही त्याच्या मिटिंगमध्ये घेतला. दुसरं लिगल जे अडचणी आहेत त्याच्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अंतर्गत लिगल डिपार्टमेंट एक स्वतंत्र करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये